नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपले ह्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला भाज्या कशा बनवायच्या ते दाखवलेलं होतं। आजचा अगदी स्पेशल व्हिडिओ आहे। पूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। लवकरच आपली टिफिन सीरीज सुरू होते, तर त्यासाठी आजचा हा डेमो व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज पण येईल की आपण टिफिनसाठी कसे डबे भरावेत किंवा मुलींसाठी काय क्वांटिटी, मुलांसाठी काय क्वांटिटी ठेवावी, हे सर्व अगदी डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती तुम्हाला देणार आहे। आणि आपली टिफिन सीरीज सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तर अगदी डिटेल्स सर्व माहिती सोमवारपासून ते शनिवारपर्यंत काय काय मेनू ठेवायचा हे सर्व त्या टिफिन सीरीजमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। त्यामुळे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अगदी स्पेशल आपली ही टिफिन सीरीज असणार आहे। तर आजचा आपला मेनू आहे ढोबळी मिरची, अगदी रबरबीत ढोबळी मिरची, म्हणजे थोडीशी घट्टसर रसावाली ढोबळी मिरची आपण बनवणार आहोत। मसाले भात आणि स्वीटमध्ये आपण खीर बनवणार आहोत। दर सोमवारी आम्ही रात्री स्वीट देतो, अगदी घरचं स्वीट असतं, बाहेरचं आम्ही विकत काही आणत नाही। जसे की गुलाबजामुन देतो, कधी खीर असते, कधी लाडू असतात, कधी शिरा असतो, कधी गाजर हलवा असतो, असे वेगवेगळे स्वीट आम्ही देत असतो। तर आज आपण बनवणार आहोत ढोबळी मिरची, मसाले भात, चपाती आणि खीर। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण आजचा जो स्वयंपाक आहे तो 35 ते 40 लोकांसाठी, म्हणजे 35 ते 40 टिफिनसाठी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। सुरुवातीला आपण ढोबळी मिरचीसाठी वाटण जे लागणार आहे ते पाहूयात। इथे पाव किलो आपण घेतलेले आहेत शेंगदाणे, पाव किलो खोबरं आपण अशा पद्धतीने खिसून घेतलेलं आहे, 100 ग्रॅम आपण घेतलेले आहेत पांढरे तीळ। आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं वाटण आहे ते काढून जर ढोबळी मिरची बनवली तर अगदी अप्रतिम होते। आता आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेऊयात। खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात। आता पांढरे तीळ भाजून घेऊयात। पांढरे तीळ पण छान भाजायचे आहेत, कच्चे ठेवायचे नाहीये, अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पांढरे तीळ आपले भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात। आणि आता शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजताना त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, तेल टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तेलामध्ये शेंगदाणे भाजल्यामुळे रस्सा आपला पांढरट होत नाही, म्हणून तेलामध्ये शेंगदाणे भाजायचे आहेत। तुम्हाला काय प्रश्न पडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा। मी जरी रिप्लाय नाही दिला तरी तुमचे कमेंट्स मी वाचत असते, त्याच्यावर माझा थोडासा अभ्यास पण सुरू आहे। अशा प्रकारे आपलं हे शेंगदाणे, पांढरे तीळ, खोबरं भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घ्यायचं आहे। एक 50 ग्रॅम मी लसूण घेतलेलं आहे, 30 ते 40 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। अशा पद्धतीने याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। आता आपण इथे 1 किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे। ढोबळी मिरची अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे, त्याच्यामधल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। एक 6 ते 7 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, 4-5 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि हे आपलं वाटलेलं वाटण आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण तुमचा अंदाजे ठेवायचं आहे। मी 300 ग्रॅमपर्यंत तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे। कढीपत्ता घालायचा आहे। थोडासा हिंग पण घालायचा आहे। आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टिफिन बनवताना आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतात की भाजी काय बनवायची। अगदी ते सोपं होण्यासाठी मी टिफिन सीरीज घेऊन येणार आहे। अगदी आठवड्याभराचा मेनू मी सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आपला कांदा लाल झालेला आहे। आता टोमॅटो टाकूयात। टोमॅटो पण तेलावर छान परतून घेऊयात। टोमॅटो चांगले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरचा काळा मसाला मी घातलेला आहे। तुम्ही मिरची पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो मसाला आहे तो वापरू शकता। एक 4 ते 5 चमचे मी मसाला घातलेला आहे।
मसाला पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1.5 चमचा हळद घातलेली आहे. हळद आणि मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान तेलामध्ये परतल्यामुळे आपल्या भाजीला असा छान तरी येते किंवा कलर पण छान येतो. आता आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे. खोबरं, पांढरे तीळ आणि शेंगदाण्याचं. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल वाटणाचा कलर चेंज झाला आहे, छान परतून झालेला आहे. वाटण छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालायची आहे. ढोबळी मिरची आहे ती अगदी लहान आकाराची घ्यायची, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही आहेत. मिरच्या आहेत त्या वाटणामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. चवीनुसार एक 4 ते 5 चमचे मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आपला हा सर्व मसाला, ढोबळी मिरची छान परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात. मी नेहमी सांगत असते की आपण भाज्या बनवतो त्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीचा कलर आणि चव टिकून राहते. मसाल्याचा कलर किती छान दिसतोय, वाटण छान परतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात. आपण जे वाटणाचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला अंदाज येतो की त्याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे. थोडासा घट्टसर रसा राहिला पाहिजे एवढ्यापर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपण शेवयांची खीर बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 गणेश शेवईचे पॅकेट घेतलेले आहेत. तशा पद्धतीने थोडेसे बारीक करून घ्यायचे. आता एका कढईमध्ये आपण साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपावर ही शेवई छान भाजून घ्यायची आहे. गणेश शेवई आहे ती नेहमी छान भाजून घ्यावी. जर कच्ची ठेवली तर खीर आपली अशी पिठूळ लागते. म्हणून खमंग भाजायची आहे. शेवई आहे ती छान खमंग भाजली तर खीर आपली छान अशी खमंग लागते, पिठूळ लागत नाही. म्हणून शेवई छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. अगदी सोनेरी लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्येच मी थोडेसे काजू बदामाचे तुकडे पण घालणार आहे. खलबत्त्यामध्येच मी कुटून घेतलेलं आहे झटपट व्हावं म्हणून. शेवई बरोबरच आपले काजू बदाम भाजले जातात. अशा पद्धतीने छान लाल होईपर्यंत आपण शेवई भाजून घेतलेली आहे. आपल्या शेवया छान भाजून झालेल्या आहेत. आता एका पातेल्यामध्ये आपण 3 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण ही टिफिनसाठी खीर बनवतो त्याच्यामुळे फक्त दुधाची खीर बनवणं आपल्याला परवडणार नाही, म्हणून मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. 3 लिटर पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण ही भाजलेली शेवई टाकलेली आहे. शेवई आहे ती पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे. शेवई शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई खिरीमध्ये मीठ घातलं तर खीर फुटते का? तर आपण शेवई शिजताना मीठ घालतो त्याच्यामुळे खीर फुटत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे. 3 लिटर मी पाणी घेतलेलं होतं आणि 3 लिटर दूध घेतलेलं आहे. समप्रमाण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 किलो साखर घातलेली आहे. आता गोडाचं प्रमाण तुमच्या अंदाजे तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला हे मिश्रण छान उकळून द्यायचं आहे. आता हे शेवई छान शिजवून घेतलेली आहे. शेवई शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा तुपावर खवा भाजून घेतलेला होता. 100 ग्रॅम मी खवा घातलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे त्याच्यामुळे खीर थोडीशी पातळ होऊ शकते, म्हणून थोडंसं आपण खवा त्याच्यामध्ये वापरलेला आहे. खवा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल. आता खीरीला छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्येच आपण थोडेसे मनुके घालूयात आणि खीरीला छान उकळी येऊन देऊयात. खीर पण आपली शिजून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूयात. सगळ्यात शेवटी वेलची पूड घालायची आहे, म्हणजे वेलचीचा वास खिरीला राहतो. थोडंसं जायफळ किसून घालूयात. अशा पद्धतीने आपली खीर पण तयार झालेली आहे.
आता आपण मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी ते 3 किलो इंद्रायणी मी तांदूळ घेतलेला आहे. 35 ते 40 लोकांसाठी आपल्याला हा भात बनवायचा आहे, त्यामुळे मी 3 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ घेतला तर 2.5 किलो लागेल. इथे आपण थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. याचं बारीक वाटण आपल्याला बनवायचं आहे. एक 5-6 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत, 10-12 हिरव्या मिरच्या, एक 5-6 टोमॅटो घेतलेले आहेत. आता एका पातेल्यामध्ये आपण 300 ते 400 ग्रॅमपर्यंत तेल घालायचं आहे. 1.5 चमचा जिरे मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिरेला छान तडका बसला पाहिजे. याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, मोठी वेलची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले टाकू शकता. आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आपण कांदे टाकलेले आहेत. कांदा आणि हिरवी मिरची तेलावर छान परतून घ्यायची आहे. 35 ते 40 टिफिनसाठी आजचा आपला हा मसाले भात आहे. कांदा छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. 60 ते 70 ग्रॅम लसूण घेतला आहे. 30-40 ग्रॅम आलं घेतलेलं आहे या वाटणामध्ये. आता आपण इथे वाटाणा घेतलेला आहे. आता वाटाण्याचा शिजन सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे मी 1.5 किलो वाटाणा हा सोलून घेतलेला आहे. 1.5 किलो शेंगांचे हे दाणे आपण सोलून घेतलेले आहेत. तेलावर छान परतून घ्यायचे. आता शिजन चालू आहे की नाही वाटाण्याचा, त्यामुळं अशा फ्रेश वाटाण्याचा मसाले भात खूप छान लागतो. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटो आहेत ते पण छान परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. लाल मिरची पावडर घातल्यामुळे भाताला कलर छान येतो. 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये घातलेला आहे घरचा गोडा मसाला. तुम्ही कुठल्याही कंपनीचा गोडा मसाला वापरू शकता, पण मसाले भातासाठी गोडा मसाला हवाच. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. एक किलो तांदळासाठी इंद्रायणीचा तांदूळ असेल तर 2.5 चमचे मीठ लागेल आणि बासमती असेल तर 3 चमचे लागेल. कारण इंद्रायणी तांदूळ आहे तो शिजून कमी होतो आणि बासमती तांदूळ शिजून जास्त होतो, म्हणून मिठाचं प्रमाण वाढतं. आता याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घातलेला आहे. तांदूळ आता तो पण परतून घ्यायचा आहे. आता शेवटी मिठाचं प्रमाण हे तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता, पण माझा अंदाज जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तांदूळ पण आपण परतून घेतले. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाण्याचा पण अंदाज 1 किलोला 1.5 लिटर मी पाणी वापरते. इंद्रायणी तांदूळ असेल तर, बासमती तांदूळ असेल तर जास्त प्रमाण लागतं. तो अंदाज घेऊन पाणी टाकायचं आहे. शेवटी तांदळाचा पाण्याचं प्रमाण हे तांदळावर ठरलं जातं, तांदूळ किती जुना आहे किंवा किती नवीन आहे. आता सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपल्या भाताला उकळी आलेली आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे. साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भातावर झाकण कधी ठेवायचं, भाताला चांगली उकळी येऊन पाणी थोडंसं आटेल त्यावेळेस भातावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस आपला इथे मीडियम आहे. आता परत भात एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, म्हणजे साईडला किंवा कडेला किंवा मध्ये असा लागून द्यायचा नाही आहे. इंद्रायणी तांदूळ चिकट असतो त्याच्यामुळे खाली लवकर चिटकतो, म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. भात करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. भाताला छान उकळी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता गॅस थोडासा बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून भात आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे. आपण इथे कणिक पण छान मळून घेतलेली आहे. ते 35 ते 40 लोकांसाठी आपल्याला 3.5 किलोपर्यंत कणिक किंवा 3 किलोपर्यंत कणिक लागू शकते. माझ्याकडे मुलींचे डबे जास्त आहेत, म्हणजे मुलींच्या डब्यांना मला 2 चपात्या लागतात आणि मुलांच्या डब्याला 3 किंवा 4 चपात्या लागतात. मुलींचे डबे जास्त आहेत म्हणून मी 3-3.5 किलो कणिक मळलेली आहे. अशा पद्धतीने छान चपात्या आपण करून घेतलेल्या आहेत. मस्त आपली ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे, खीर तयार आहे,
छान गरमागरम मसाले भात पण तयार आहे. आता आपली डबे भरायची तयारी सुरू झालेली आहे. तशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल किती छान असा ढोबळी मिरचीचा कलर आहे. आता आपण डबे भरायला घेऊयात. तर माझ्याकडे 2 प्रकारचे डबे आहेत. तुम्हाला दिसत असेल एक छोटा डब्बा आहे तो मुलींचा आहे आणि एक मोठा डब्बा आहे तो मुलांचा आहे. तर मुलींच्या डब्यामध्ये 2 चपाती आणि भात. भाताचं प्रमाण आहे ते 100-1 ग्रॅमपर्यंत भात मुलींच्या डब्यांसाठी आहे. 1 वाटीवर खीर असते. जी पळी आहे ती पळी 1 वाटीची आहे. 1 वाटी खीर एवढ्या प्रमाणात भाजी आणि भात असं मुलींचा डब्बा असतो. कारण मुलींना भाजी पण कमी लागते आणि जेवण पण कमी असतं. पण रेट वगैरे मी तुम्हाला आपल्या टिफिन सिरीजमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे टिफिन सिरीज पाहायला विसरायचं नाही आहे. तशा प्रकारे हा मुलींचा आपला डबा भरून झालेला आहे. मुलांच्या डब्यामधली क्वांटिटी पाहूयात. काही मुलांना 3 चपात्या किंवा 4 चपात्या लागतात. एवढी साईज आपली चपातीची असते. अगदी गडीच्या पोळ्या असतात आपल्या, आतून तेल वगैरे लावलेलं. 2 पळी आपण मुलांसाठी भाजी देतो. एवढी पुरेशी होते कारण खीर पण असते आणि एवढ्या प्रमाणात आपला भात असतो. 180 ग्रॅमपर्यंत भाजी आणि 150 ग्रॅमपर्यंत राईस असं प्रमाण असतं. म्हणजे तुम्हाला मी वजनी पण प्रमाण दाखवलेलं आहे. आणि 1.5 वाटी आपण मुलांसाठी खीर देतो. अशा प्रकारे आपली ही आजचा टिफिन सिरीजचा डेमो व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. टिफिन सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल का ते पण मला कळवायचं आहे. आणि ह्या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेत असते. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.